अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। पण नेमकं काय घडलं, आतापर्यंत काय समोर आले, शेवटच्या 10 मिनिटात नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून। मंगळवारी 27 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला आले होते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांच्या बुधवारी बारामतीमध्ये 4 सभा नियोजित होत्या। त्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईतून बारामतीला रवाना झाले। पण सकाळी 8:45च्या सुमारास अजित पवारांचं विमान लँड होत असताना माळरानात हे विमान कोसळलं। अपघात इतका भीषण होता की विमानाने मोठा पेट घेतला आणि विमान पूर्णपणे जळून खाक झालं। तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं। आग विझवण्यात आली। त्यानंतर वैद्यकीय पथकाने सुद्धा तातडीने कार्यवाही सुरू केली। अशातच अपघाताची दृश्य समोर यायला सुरुवात झाली। जिथं अपघात झाला होता तिथून धुराचे लोट येत होते, तर विमानाचा सांगाडा पडला होता। इतकी भीषण आग विमानाला लागलेली होती। नेमकं काय घडलं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच होता। अशातच DGCA ने विमानात असलेल्या सर्वच्या सर्व 5 जणांचा